नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार, मी संजय पवार. आपण पाहतात ज्योतिष प्रबोधन, दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. आता ह्या व्हिडिओसोबत आता आणखीन पुढे 3-4 व्हिडिओ असे आणतोय मी की नेमकं आपल्या प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार नेमकं तुम्हाला आवश्यक काय आहे ह्या संदर्भात. तुम्हाला दोन्ही तिन्ही पर्याय त्याच्यातून मांडले जातील. जे तुम्हाला शक्य असेल तो पर्याय तुम्ही निवडायचा आहे आणि आपल्या जन्म नक्षत्रानुसार आपलं दैनंदिन आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. तर आत्ता आपण आजचा विषय घेऊया, म्हणजे आज 2 विषय घेऊया. चंद्राची नक्षत्र आणि शुक्राची नक्षत्र. ओके. तर पहिलं चंद्राची नक्षत्र, म्हणजे ज्यांची जन्म नक्षत्र रोहिणी, हस्त आणि श्रवण ही आहेत, ज्यांची जन्म नक्षत्र चंद्राची आहेत, ती नक्षत्र म्हणजे रोहिणी, हस्त आणि श्रवण. ह्या जन्म नक्षत्रांच्या लोकांनी काय करायचे, मग त्या चंद्राची स्थिती तुमच्या कुंडलीमध्ये कशीही असू दे, वास्तविक जन्म नक्षत्र हे शुभच आहे. तर तुमच्या जन्म नक्षत्राला अशुभ काय ठरतंय, तर तुमच्या जन्म नक्षत्राला राहूची नक्षत्र, शनीची नक्षत्र आणि केतूची नक्षत्र अशुभ ठरणारी आहेत. परत सांगतो, चंद्राच्या म्हणजे ज्यांची जन्म नक्षत्र चंद्राची आहेत त्यांना राहूची नक्षत्र, शनीची नक्षत्र आणि केतूची नक्षत्र ही अशुभ ठरणारी ठरतात. त्यामुळे तुम्ही बाकीच्या कुठल्याही गोष्टीला घाबरून जायचं कारण नाही. तुम्हाला फक्त तुमच्या जन्म नक्षत्रानुसार जे म्हणजे सुदृढ राखायचे स्वतःला, त्यांनी काय करायचं आहे, तर ज्यांचं त्यांनी म्हणजे प्रत्येकाने आपापल्या जन्म नक्षत्राचं आराध्य वृक्षाची मुळी आपल्या सोबत राखायची आहे. ठीक आहे. कारण का, चंद्र तुमच्या कुंडलीत कसाही असू दे किंवा प्रत्येक वर्तमानामध्ये चंद्राची स्थिती कशीही असू दे, तुम्हाला त्या स्थितीला सामोरे जायचंच आहे. तर मग अशा वेळेस आपण काय करायचं, म्हणजे चंद्राची ऊर्जा शुद्ध संतुलित मात्रेमध्ये आपल्याला घेता यावी, आपल्याला ती लाभावी, म्हणून काय करायला पाहिजे, तर ज्यांचं रोहिणी नक्षत्र आहे त्यांनी काय करायचं, कारण रोहिणी नक्षत्राचं आराध्य वृक्ष जे आहे ते जांभूळ आहे. जांभूळ म्हणतो ना आपण ते. आणि त्याचंच पर्याय वृक्ष जे आहे ते वेळू म्हणजे आपण बांबूचं जे छोटं सोळू असतं ना ते. तर ज्यांचं रोहिणी जन्म नक्षत्र आहे त्यांनी एकतर जांभळाच्या झाडाची मुळी आणि वेळूच्या झाडाची मुळी आपल्या एक छोट्याशा ताईत बनवून किंवा सोबत ठेवायचे, जेणेकरून ती सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला सतत तुमच्यासोबत राहील. ज्यांची जन्म नक्षत्र हस्त आहे, म्हणजे ज्याचं जन्म नक्षत्र हस्त आहे, त्यांनी जाईच्या झाडाचं मूळ सोबत राखायचे. जाई आणि जुई म्हणतो ना, त्यातली जाईचं झाड म्हणजे जाईची वेल, त्याचं मूळ सोबत राखायचे. आणि त्याच्यासोबत आपलं जे पारिजात जे झाड असतं, पारिजाताची फुलं, तर त्या झाडाचं मूळ देखील त्याच्यासोबत राखलं तर उत्तम प्रकारे तुम्हाला त्या सकारात्मक एनर्जीची साथ लाभेल. ज्यांची श्रवण नक्षत्र आहेत, श्रवण नक्षत्रवाल्यांनी काय करायचे, त्यांनी देखील 2 वृक्षांची मुळं सोबत राखायची, अगदी थोडी मुळं. ती म्हणजे एक तर रुईचं मूळ. आता ते रुई म्हणजे पांढरी रुई घ्यायचं, पांढऱ्या रुईचं मूळ घ्यायचं. रुईमध्ये 2 प्रकार आहेत, एक जांभळी रुई येते आणि एक पांढरी रुई येते. तर पांढऱ्या रुईचं मूळ आणि आंबा असतो ना आपला, कुठलाही आंबा, कुठल्याही तर प्रत्येक म्हणजे आंब्याच्या झाडाचं मूळ सोबत घ्यायचं. ही 2 मुळं तुम्ही आपल्या सोबत राखा.
तर चंद्राची जी नक्षत्र आहेत रोहिणी, हस्त आणि श्रवण, त्यांच्यासाठी हे खूप म्हणजे सहाय्यक ठरणारी गोष्ट आहे. ही गोष्ट का करायची मंडळी? कारण लक्षात घ्या, नाही म्हटलं तरी चंद्राला जर आपल्याला शुद्ध संतुलित राखायचं असेल, त्या चंद्राच्या ऊर्जा, तर तुम्हाला काय करावं लागेल? सगळ्यात पहिली गोष्ट तर चंद्राचे 11,000 जप आहेत. ओम सोम सोमाय नमः हा साधा सिंपल मंत्र आहे जप करण्यासाठी, ओम सोम सोमाय नमः. पण हा मंत्र तुम्हाला रोज दैनंदिन पातळीवरती 11,000च्या पटीत करायचं आहे. सध्याच्या राहणीमानाला ते शक्य नाही आहे, म्हणून आपण ह्या नक्षत्र आराध्य वृक्षांच्या मुळ्यांकडे वळतोय. त्याहूनही पुढे तुम्हाला जर तुम्ही जिथे राहता किंवा तुम्हाला ते शक्य होत नसेल की जांभळाचं मूळ, वेळूचं मूळ, जाईचं मूळ, पांढऱ्या रोईचं मूळ, आंब्याचं मूळ किंवा पारिजातकाचं मूळ हे सापडत नसेल, तर त्याच मुळापासून तयार केलेलं तुमच्या जन्म नक्षत्राचं तेलार्क आम्ही आमच्या दिव्य ऊर्जा सुगंधी तेलार्क म्हणजे दिव्य ऊर्जा नक्षत्र आराध्य वृक्षांचं सुगंधी तेलार्काच्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. ते जरी नुसतं वापरत राहिलात तरी उत्तम आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या जन्मनक्षत्राचं तेलार्क वापरत राहायचं. ओके, हा झाला आता चंद्राचा भाग. हेच शुक्राच्या बाबतीत देखील तसंच आहे. शुक्राची जी नक्षत्र आहेत ती आहेत भरणी, पूर्वा फाल्गुनी आणि पूर्वाषाढा. बरोबर. तर भरणीच्या नक्षत्रांसाठी म्हणजे भरणी जन्मनक्षत्र ज्यांचं आहे त्यांनी म्हणजे भरणीसाठी जन्मनक्षत्राच्या आराध्य वृक्ष कुठला आहे तर ते आवळा, त्याला आवळी म्हणतात. तर तुम्ही ज्यांचं जन्मनक्षत्र भरणी आहे त्यांनी आवळ्याच्या झाडाचे मूळ सोबत ठेवायचं आणि त्याच्यासोबत तुम्ही खैराचं देखील मूळ सोबत ठेवू शकता. खैर म्हणजे आपण जे पान खातो ना, म्हणजे पान, तंबाखू, चुना वगैरे, त्याच्यामध्ये कात टाकतो बघा आपण, लाल रंग येण्यासाठी म्हणजे तोंड रंगण्यासाठी म्हणून. त्या कात ज्या झाडापासून मिळतो त्याला खैराचं झाड म्हणतात, त्याचा आतल्या गाभ्यात म्हणतात. तर त्या खैराचं मूळ देखील तुम्ही सोबत राखायचं, कोणी ज्यांची जन्मनक्षत्र भरणी आहे त्यांनी. शुक्राचं दुसरं नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी. तर तुम्ही काय करायचे, पळसाच्या झाडाचं मूळ सोबत राखायचे आणि त्याच्यासोबत पूर्वा फाल्गुनी जन्मनक्षत्र ज्यांचे आहेत त्यांनी पळसाचं मूळ सोबत राखायचं आणि त्याच्यासोबत बेलाचं मूळ सोबत राखायचं. ठीक आहे. आता म्हणजे शुक्राचे ज्यांचे जन्मनक्षत्र पूर्वाषाढा आहे त्यांनी काय करायचं, तर त्यांनी वेत म्हणतो ना आपण, म्हणजे बांबू आणि वेळू याच्यामध्ये तो वेत म्हणजे मधला जो भाग वेताची काडी म्हणतो ना आपण, छडी लागे छमछम, त्यात ती वेताची काडी असायची. तर त्या बांबूच्या वृक्षाचं म्हणजे वेताच्या वृक्षाचं मूळ सोबत ठेवायचं. त्याच्यासोबत तुम्ही शमीच्या झाडाचं मूळ सोबत ठेवायचं. शुक्राची जन्मनक्षत्र ज्यांची आहेत, शुक्राची जन्मनक्षत्र म्हणजे भरणी, पूर्वा फाल्गुनी आणि पूर्वाषाढा. तर भरणीवाल्यांनी आवळ्याचं आणि खैराचं झाडचं मूळ सोबत ठेवायचे. पूर्वा फाल्गुनीवाल्यांनी पळस आणि बेलाचं मूळ सोबत ठेवायचे आणि पूर्वाषाढावाल्यांनी वेत आणि शमीच्या झाडाचं मूळ सोबत ठेवायचं. पुन्हा तोच प्रश्न, सध्याच्या राहणीमानाला शुक्राला जर आपल्याला शुद्ध आणि संतुलित राखायचं असेल आपल्या जीवनामध्ये, आणि शुक्रापासून कुठलाही अपव्यय घडू नये म्हणून, तर तुम्हाला शुक्रासाठी साधारण 16,000 जप करावे लागतात. एवढं शक्य नाही ना आपल्याला सध्याच्या राहणीमानाला. म्हणून तुम्हाला हा
आपल्याला ना जन्म नक्षत्राच्या आराध्य वृक्षांचा पर्याय समोर ठेवतोय. तसंही शुक्राच्या म्हणजे ज्यांची शुक्राचे नक्षत्र आहेत त्यांना अशुभ कोण ठरतं तर चंद्र, राहू आणि शनी. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अशुभता केवळ चंद्राची नक्षत्र, राहूची नक्षत्र आणि शनीची नक्षत्रच तेवढी आणू शकतात. बाकी घाबरायचं कारण नाही. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जन्म नक्षत्राला जर स्टेबल केलं, बॅलन्स केलं, शुद्ध राखलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टीला बरोबर व्यवस्थापन व्यवस्थित चालतं. याही वृक्षांची शुक्राची जन्मनक्षत्रवाल्यांना तुम्हाला तुमचे वृक्ष मिळत नसतील तर काळजी करायची गरज नाही. ज्यांना मिळतात त्यांचं अहोभाग्य, पण ज्यांना मिळत नाहीत त्यांच्यासाठी देखील आम्ही दिव्य ऊर्जा जन्मनक्षत्र आराध्य वृक्षांची तेलार्क म्हणून एक उत्पादन तयार करून ठेवले. हे तुम्हाला तुमच्या आराध्य वृक्षांचीच तेलार्काच्या स्वरूपामध्ये तेलार्क वापरण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर ज्यांना ज्यांना जे शक्य आहे ह्याच्यातलं ते तुम्ही साधू शकता. आता आपण आज चंद्र आणि शुक्र पाहिलं, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रवी आणि मंगळ पाहू. ठीक आहे, म्हणजे रवीची ज्यांची नक्षत्र आहेत त्यांचं आणि मंगळाचं ज्यांचे जन्मनक्षत्र आहेत त्यांच्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल, विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या जन्मनक्षत्रांच्या लोकांपर्यंत शेअर करा. ओके, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थांबू येथे. असाच माहितीपूर्ण व्हिडिओ, उपयुक्त व्हिडिओ तर पुढच्या व्हिडिओमध्ये रवी आणि मंगळाचं घेऊ आपण. असेच व्हिडिओ बघू. आता नऊ ग्रहामध्ये नऊ ग्रहासाठी किती व्हिडिओ तयार होत आहेत. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओम नमः शिवाय.